Bye.
ऐशी दशा येईल माझ्या अंगात ऐशी दशा येईल माझ्या चित्त पांडुरंगा झुरत ऐशी दशा येईल माझ्या अंगात ऐशी दशा येईल माझ्या अंगात पांडुरंगा झुरत नाचवणी देह पायाचे चिंतन नाचवणी देह पायाचे अवसान ते क्षण नाही मधी अवसान ते क्षण नाही अवसान ते क्षण कैसा पात्र होईन लाभाचे कैसा पात्र होईन लाभाचे ऋषी केशी तुष्ट इल नाचवणी देह पायाचे चिंतन नाचवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी तुका म्हणे धन्य मानिन संचित तुका म्हणे धन्य मानिन संचित यही नते नित्य प्रेम सुख तुका म्हणे धन्य मानिन संचित तुका म्हणे धन्य मानिन संचित यही नते नित्य प्रेम सुख नाचवणी देह पायाचे चिंतन नाचवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी रोपार तुम्हारी ऐसी दशा येईल माझे अंगा ऐसी दशा येईल माझे अंगा दशा येईल माझे अंगा ऐसी दशा येईल माझे अंगा ऐसी दशा येईल माझे अंगा
चित्त पांडुरंगा दुरतसे चित्त पांडुरंगा दुरतसे नाठवुनी दे पायाचे चिंतन नाठवुनी दे पायाचे चिंतन पांडुरंगा दूरतसे चित्त पांडुरंगा दूरतसे नाठवुनी दे पायाचे दशा येईल माझे अंगा ऐशी दशा येईल माझे अंग अशी दशा येईल माझे अंग चित्त पांडुरंगा दुरतसे चित्त पांडुरंगा नाठवुनी दे पायाचे चिंतन नाठवुनी दे पायाचे चिंतन पांडुरंगा दूरतसे चित्त पांडुरंगा नाठवुनी दे पायाचे चिंतन नाठवुनी दे पायाचे नाठवुनी दे नाठवुनी दे नाठवुनी दे नाठवुनी दे पायाचे चिंतन नाठवुनी दे नाही मध्ये नाठवुनी दे नाठवुनी दे नाठवुनी दे नाठवुनी दे नाठवुनी दे नाठवुनी दे पायाचे चिंतन नाठवुनी दे पायाचे चिंतन अवसानाचे जाणं नाही मध्ये नाठवुनी दे नाठवुनी दे नाठवुनी
अवसानाचे क्षण नाही अवसानाचे क्षण नाही नाटवोनी 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 पायाचे चिंतन नाटवोनी देह पायाचे चिंतन अवसानाचे क्षण आयुमध्ये नाटवोनी देह नाटवोनी देह कैसी दशा येईल माझ्या अंगात कैसी दशा येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंगा धुरत कैसी दशा येईल माझ्या अंगात पांडुरंगा धुरत नाटवुनी पाय देहाचे देह पायाचे चिंतन अवसानाचे क्षण नाही मनी काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंगा झुरतसे नाटवडी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी काही ऐसा पात्र होईन लाभासी काही ऐसा पात्र होईन लाभासी जेने ऋषिकेशी तुष्ट येईल नाटवुनी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी तुका म्हणे धन्य मानिन संचित तुका म्हणे धन्य मानिन संचित गेहीन ते नित्य प्रेम सुख नाटवुनी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय
निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आलत्र हे जणे देवाची काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे नाटगुणी देह पायाचे चिंतन अवसनते क्षण नाही मधी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा अभंग आणि हा अभंग आहे पूर्व रागातला आणि विरह रागातला अभंग आहे. दोन राग इथे लागू पडतात एक पूर्व राग आणि एक विरह राग. लोक म्हणजे पूर्व राग आणि विरह राग काय काढले आम्ही असले कीर्तनच कधी ऐकले नाहीत आता डोक्यावरच जाणार. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 25वे रौप्य महोत्सव आणि सर्वात महत्वाची गोष्ट चोपडे महाराज घरोघरी गाता पारायण झाले पाहिजे. कारण का हे वर्ष जगद्गुरु तुकोबारायांचं 375वं वर्ष आहे. इथंच भजन करून आम्ही गाथा भजन चालत नाही आमच्या घरी गाथा भजन चालूच आहे हो महाराज. तसं गाथा पारायण तरी या वर्षी निदान झाले पाहिजे. आता हा शेवटचा महिना आहे बहुतेक एक महिना दिवसाने एक तरी गाथा पारायण महाराजांच्या गाथेचं केलं पाहिजे. पूर्वरागातला अभंग आहे. पूर्वराग म्हणजे काय भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला नाही भगवान परमात्म्याचं दर्शन झालेलं नाही जागृतीमध्ये दर्शन नाही स्वप्नामध्ये दर्शन नाही सुषुप्तीमध्ये दर्शन नाही मात्र त्याच्या दर्शनाकरता चित्ताची तळमळ आहे. कुणाची तळमळ आहे चित्ताची तळमळ आहे महाराज. त्याचं प्रमाण महाराजांनी गाथेमध्ये दिले बरं का सारखी महाराज. तळमळी चित्त घातले खापरी 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 उठताचे परी लाहिचिया 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 तळमळी चित्त घातले खापरी तळमळी चित्त घातले खापरी उठताचे परी लाहिचिया 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 तळमळी चित्त घातले चोपडे महाराज घातले खापरी खापर तापवलंय खापर आणि त्याच्यावर ज्वारी टाकली काय होत आता खापर जाऊ द्या तवा तापवलाय तवा लाल बंधन त्याच्यावर ज्वारी टाकली काय होते त्याचं ताड 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 जशा लाह्या तयार होतात सर तसं भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता तुकोबाराचे चित्त तडफड 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 तडतड 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 करतो. आणखीन एक प्रमाण आहे मासा पाण्याच्या बाहेर काढला की तरफडतो. जीवनावाद वेगळी मासोळी तैसा तुका वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका
वाचोनी तळमळी मासा प्रकार हा तैसा होतो जीवा प्रकार हा तैसा होतो जीवा जीवना वाचोनी तळमळी प्रकार हा तैसा होतो जीवा प्रकार हा तैसा होतो पहिलं प्रमाण जुनं होऊन गेले जीवना वेगळी मासोळी हा नवीन प्रकार आहे गाथ्यातलाच आहे जीवना वाचोनी तळमळी मासा प्रकार हा तैसा होतो जीवा जीव तडफड 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 कशा करता भगवान परमात्म्या भेटी काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात कधी येईल ही दशा ही अवस्था मला कधी प्राप्त होईल दशा म्हणजे अवस्था आहे ही पारमार्थिक अवस्था आहे महाराज देवा करता जीव वेडा होणं ही कुठली अवस्था आहे पारमार्थिक अवस्था आहे ही कधी मला प्राप्त होईल माझ्या अंगामध्ये कधी येईल महाराज विचार आयुष्य म्हणजे कैशी काका कै ऐशी दशा अवस्था आयुष्य म्हणजे कैशी माग कुणाच्या अंगात आली का आली काय झालं माहितीये का सीतेचं हरण केलं रावणानं बर का आणि अशोकवनात नेऊन ठेवलं अशोका वाटिकामध्ये नेऊन ठेवलं बर का किती महिने होती सीतामाई 6 महिने 17 दिवस कुठं अशोकवनात 6 महिने 17 दिवस पण 6 महिने 17 दिवस राहून सुद्धा सतत रामाचं चिंतन सतत रामाचं ध्यान विचार करू लागली काय माई मी वाईट वागली असेल बरं काय मी पाप केलं असेल काय दुष्ट आचरण मी केले होते कुणी तीर्थयात्रेला निघालेला कुणी त्याला अडवलं का सातपुते महाराजाबरोबर चाल निघाली माणसं पण कुणी अडवून धरली का कशाला इकडे चालला आपण दुसऱ्या महाराजाबरोबर जाऊ असं कोणी केलंय का तीर्थव्रत कोणाचे भंगिले कुणाचं एखादीचं व्रत मोडलं का खा भूक लागली ना जेव काय होईल त्याला काय फरक पडते असं काही केलंय का माझ्याकडून काय पाप घडलंय का नवदाम्पत्याची फुटाफुटी मी केली असेल का लग्न झालंय 15 दिवस झाले या बायकोला वेगळं सांगितलं नवरीला वेगळं सांगितलं नवऱ्याला वेगळं सांगितलं दोनाची फटाफूट केली पाप केलं दुष्ट आचरण असं काय मी केलंय का पत्नी पुरुषा गाई वासावी घडविले गायची वासराची ताटातूट केली असं सीतेच्या जीवनामध्ये अवस्था आहे प्रभू रामचंद्राच्या भेटीची अवस्था आहे महाराज अवस्थाच तशी निर्माण झाली एकच राम भेटले पाहिजे माझे पती मला भेटले पाहिजे माझे स्वामी मला भेटले पाहिजे खरे ते स्वामी आहे आता स्वामी आणि समर्थही तोच आहे का नाही ऐसा जो समर्थ हो तो मी जगाचा गगना ऐसा साक्षीभूत तोही मीची बरोबर आहे का नाही स्वामी समर्थ ती आहेत आम्ही स्वामी समर्थाच्या मागं लागलो कुण्याही स्वामी समर्थाच्या मागं लागतोय काही करतोय तुमच्या डोक्यातला अज्ञानच काढतो बाजूला खरे स्वामी भगवान पंढरे आणि खरे समर्थ तोच आहे दुसरा कोणी स्वामी नाही दुसरा कोणी समर्थ नाही पिंजरा झाला आता ही अवस्था आहे महाराज सीतेची अवस्था आहे एक माझे स्वामी मला भेटलेच पाहिजे अशी अवस्था आमच्या ज्ञानोबरायची होती अशी अवस्था कोणाची होती पडिले दूर देशी माझ आठवे माझ पडिले दूर देशी माझ आठवे मानसी पडिले दूर देशी माझ आठवे नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी
नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाचे दिन तैसी रजनी झाली गे माये दिन तैसी रजनी झाली गे माये दिन तैसी रजनी दिन पडिले दूरदेशी मजा ठेवे मानसी नको नको हा वियोग हा विरह नकोय. भगवान पंढऱ्याचं दर्शन नाही जीवनामध्ये. ज्ञानोबरायची अवस्था तुम्हाला सांगतो खरी आहे महाराज. ज्ञानोबराय देवाच्या भेटीकाठात झुरतात झुरत होते महाराज. कोणीतरी आणून भेटवा ग त्याला. मला काही सख्या होत्या जवळ. सख्यांना ज्ञानोबराय म्हणतात कोणीतरी आणून भेटवावं. गणू वाजे गुण गुणा वारावा हे रुण जुना गणू वाजे गुण गुणा वारावा हे रुण गणू वाजे गुण गुणा वारावा हे रुण जुना वाजे गुण गुणा वारावा हे रुण जुना अवतार कुहा काना वेगी भेटवा का वेगी भेटवा वेगी भेटवा का वेगी भेटवा गणू वाजे गुण गुणा वारावा गणू वाजे वारावा हे गणू वाजे गुण गुणा वारावा हे रुण गणू वाजे गुण गुणा वारावा हे रुण गणू वाजे गुण गुणा वारावा हे रुण गुणा वारावा हे रुण गुणा वारावा हे गणू वाजे गुण गुणा वारावा हे रुण झुना भवतारक हा काना वेगी भट्टे बघा का. त्या भवतारक भवसिंधूमधून पलीकडे नेणाऱ्या त्या कानाला त्या भगवान परमात्म्याला मला कुणी भेटवल का. असा द्वासरा खात 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 अन्न पाण्याचा त्याग आहे महाराज. महाराज ज्ञानोबरायचा योगी होते महाराज. अन्न पाण्याचा विचारच नव्हता. ज्ञानोबरायच्या सगळ्यात आवडत्या वस्तू तुम्हाला सांगतो जेवणातल्या बर का. पांढरा भात आणि मुगाचं वरण. समाधी सोहळ्याच्या टायमाला शेवटची पंगत आहे आमुषेची महात्रयोदशीची. आणि रुक्मिणी माता विचारायला गेल्या काय करायचं खायला, काय आवडतं तुम्हाला. ज्ञानोबराय काही नाही आवडत, भात आणि मुगाचं वरण. ते केलं महाराज. वरी मिरवे मुगाचे वरण. कढी आवडते कढी करा. कढी केली. कथिका वाढली संपूर्ण. नाना कोरिके विस्तीर्ण रुक्मिणी वाढी तसे रुक्मिणीने जेवायला वाढलं ज्ञानोबरायला. कढी आवडत होती, पांढरा भात, मुगाचं वरण, मांडे आवडायची. मांड्यासाठी ज्ञानोबाईंनी मधुखरी मागावी, ते आणून मुक्ताबाईच्या स्वाधीन करावी आणि मुक्ताबाईनं मांडे करून द्यावे. एके दिवशी तर मांडेच मिळाले नाहीत मला. तुम्हाला ती कथा माहिती आहे विसोबा खेचराची. नाही खाऊ दिले. खापर आणा गेल्या, खापर फोडून टाकलं. मधुकरी मागायला गेले, मधुकरी आणली, झोळी हिसकटून खाली टाकली, पीठ तुडविलं विसोबा खेचरा. पण आवडतंय म्हणून मुक्ताबाईनं मांडे तयार केले आणि ज्ञानोबरायच्या समोर ठेवलं. महाराज ताटाचं दर्शन घेतलं, नाही भोजन केलं. महाराज हरपून या गेली निशी किंवा नको व्हायची झाली अन्न. भुगताहन ते गेली, नाही खाल्ले महाराज. फुटकच नाही, तहानच नाही. एकमेव
भवतार कुहा का नावेगी भेटवा का, तो भेटला पाहिजे अवस्था निर्माण झाली. आणि दुसरा खात 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 चोपडे महाराज ताप आला. ताप आला म्हणजे हिवताप नव्ह, थंडी ताप नव्ह, मलेरिया ताप नव्ह, कुठलाच ताप नव्ह, विरह ताप आला. कोणता ताप आला? विरह ताप. शरीर गरम झालं महाराज. ताप झाला 108 110 डिग्री ताप झाला. काही सह्याने अंगावर हात फिरवला आणि बघितलं ताप आहे. ज्ञानोबा आहे ना, ताप आहे, कणकणी अंगामध्ये. अगं यांना मार्ग तरी पाजावं. पूर्वीच्या काळामध्ये मार्ग पाजायचे, ते होलग्याचं मार्ग. ज्ञानोबा ऐकतात ऐकतात ऐकतात. एक एक सखी उपाय सांगते, हे करावं, मार्ग पाजावं, ताप कमी होईल. चंदनाचा अंगार का शिवावा? चंदनाचा अंगार का शर्ट माऊली शिवावा? कारण का चंदन कसं आहे, थंड आहे. कढईवर जरी तेल तापवलं मानदास महाराज, एक कढई खळखळ उकळलं आणि त्याच्यामध्ये जर एक चंदनाचा थेंब जरी सोडला तरी बर्फ तयार होतो. ताकद कशाची? चंदनाची ताकद. बर्फ तयार होतो, बर्फ. चंदनाचा इतकं थंड असणारं चंदन, शीतल असणारं चंदन, अंगाला चंदनाची अंगार का शिवावं माऊलींना? ताप कमी होईल. शर्टच घालावा चंदनाचा. केला, शिवला, अंगात घातला. ते ज्ञानोबाराय म्हणले, हे पळायला लागलंय मला. कढईमध्ये तेल तापविलेलं, त्याच्यामध्ये एक चंदनाचा थेंब टाकला तर थंड होतंय, बर्फ तयार होतोय. ज्ञानोबाराय म्हणतात, ते चंदनाचा शर्टच मला पळायला लागला. चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी, कानोवन माळी वेगी भेटवा का, घनो वाजे गुण गुणा जुना. तेही पळायला लागलं. एक सखी म्हणली, चाफ्याची फुलं आणावे बरं का, आणि अंगाला असे चोळावे. चाफा थंड असतो बरं का सातपुते महाराज, आणि चाफ्याच्या झाडाजवळ सुद्धा साप राहतात, कारण का सुगंधी असतो त्याला आणि त्याच्याकडेच थंडपणाही असतो, म्हणून साप तिथं राहतात महाराज. चाफ्याची फुलं अंगाला चोळावी ज्ञानोबारायच्या, ताप कमी होईल. चांदव चांदणे चाफेऊ चंदनू, चाफ्याची फुलं. तेही ऐकलं ज्ञानोबा. ज्ञानोबा ऐकतात 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 ऐकतात. बघू म्हणले हे काय काय उपाय करतात. तेही आणलं, तेही लावलं, ताप उतरला नाही. भवतार कुहा काना वेगी भेटवा का, ते पाहिजे मला. दुसरे काय उपाय चलतच नाही. एक सखी म्हणली, असं करू, थंडगार फुला 2-3 पोते फुलं आणू, ताजे फुलं, त्याच्यावर पाणी शिंपडू, त्याची शेज तयार करू, त्या शेजेवर ज्ञानोबारायला झोपू, ताप कमी होईल. सुमनाची शेज शीतळ होणी की. बरं वाटतंय का ज्ञानोबाराय? ताप कमी झालाय का? पोळे आगी सारीखी वेगी भिजवा का. भिजवा कशाला म्हणते? आग पडल्यानंतर, आग लागल्यानंतर माणूस म्हणते का नाही, भिजवा भिजवा. ती सोमनाची शेज शेतीवर झोपल्यावर तर ती का नाही पोळायच लागली. भिजवा भिजवा, हे इसल्यासारखं मला पोळतंय. विरह ताप आहे. कोणता ताप आहे? विरह ताप आहे महाराज. तो कशालाही शांत होत नाही. पोळ बरेच आहेत बरं का प्रमाणात. ज्ञानवाणीने ऐकलं कशानच विरह ताप कमी व्हायला. एकमेव भवतार कोहा का नावेगी भेटवा का, ही अवस्था तयार झाली महाराज तिथं. शेवटी ज्ञानोबारांनी सांगितलं, नका उपचार माझेच्या शरीरा, नका उपचार माझिया शरीरा, उपचार माझिया शरीरा, करुण सावे मज बहु तुंबारा, करू मज साहे नव करू मजन साहे बहु
बहु तो उभारा मनोजन्य व्यथा वेद झाला अंतरा मनोजन्य व्यथा वेद झाला अंतरा लव करियाना नंदाची कुमारा लव करियाना नंदाची कुमारा सखिया विषया तुम्ही प्राण वल्लभा 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 नका उपचार माझी आचरीला उपचार माझी आचरीला नका उपचार माझी आचरीला करू मदन सावे बहु तो उभारा करू मदन सावे बहु तो उभारा करुण सावे मद बहु तो उभारा मनोजन्य व्यथा व्यथ झाला अंतरा 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 लव करियाना नंदाची कुमारा नंदाची कुमारा लव करियाना नंदाची सखिया विषया तुम्ही प्राण सखिया विषया तुम्ही प्राण वल्लभा सखिया विषया तुम्ही प्राण वल्लभा सखिया विषया तुम्ही प्राण वल्लभा प्रत्येक सखीनं प्रत्येक प्राणवल्लभेनं मैत्रिणीनं अनेक उपचार केले ते ताप घालवण्याकरता विरह ताप जाण्याकरता ज्ञानोबारांनी सांगितलं काहीच उपचार करू नका नका उपचार माझ्या शरीराला ताप विरह ताप जाण्याकरता काही उपचार करू नका करू न सावे मज बहुवतो उभारा मला उलट त्रास होतोय त्यानं ही व्यथा माझे हा रोग हा मनोजन्य वेग आहे वेद आहे रोग कोणता आहे विरहताप म्हणजे मनोजन्य ताप आहे मनातून निर्माण झालेलं आहे माझ्या मनात त्याच्याविषयी प्रेम आहे आवड आहे निष्ठा आहे तो भेटावा असं मला वाटतंय ही मनोजन्य व्यथा आहे मनोजन्य मनातून निर्माण होती का कुठं होतून हातातून होती का ह्या पायातून होती का डोक्यातून निर्माण होती मनोजन्य व्यथा आहे मनातून निर्माण भगवान परमात्म्याच्या दर्शनाची इच्छा कुठून पाहिजे तयारी मनातून पाहिजे मनोजन्य व्यथा सखिया विषया तुम्ही प्राण वल्लभा काही उपचार करू नका ही अवस्था आहे अशी अवस्था निर्माण झाली अशी दशा काही अशी दशा महाराज म्हणतात यांच्या ज्ञानोबाराच्या ठिकाणी ती अवस्था निर्माण झाली ती दशा निर्माण झाली सीतेच्या ठिकाणी ती अवस्था निर्माण झाली दशा निर्माण झाली एकमेव देव पाहिजे तो मज व्हावा 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 तो
वेळोवेळा व्हावा पांडुरंग वेळोवेळा व्हावा पांडुरंग तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग वेळोवेळा व्हावा पांडुरंग तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ही दशा आहे, ही अवस्था आहे आणि ही अवस्था मनातून निर्माण झाली पाहिजे. तुमच्या आमच्या आपलं हे बरोबर चाललंय, सगळं बरोबर आहे. त्याच्यात मी सुद्धा आलो बरं का, नाही तर तुम्ही म्हणता महाराज बाजूला पडले ना आम्हालाच नावं ठेवायला लागली. तुम्ही नकटे मी बी नकटाच आहे, तुम भी नकटे हम भी नकटे सब नकटे का मेला. एक मिल गया नाक वाला वो भी बन गया उसका. मी त्याच्यातच आलो महाराज. ही अवस्था का नाही भोसले महाराज मनातून निर्माण होत असते. त्याची इच्छा मनातून निर्माण झाली पाहिजे, मग अवस्था निर्माण होते, मग दशा निर्माण होते. हे सगळा इतिहास, हे सगळं प्रकरण, हे सगळं हे तुकोबारांच्या लक्षामध्ये आलं. त्यांनी हा इतिहास पाहिला. शेतीचा काय इतिहास आहे, ज्ञानोबाराची काय अवस्था आहे, काय दशा आहे, सीतेची काय दशा आहे, काय अवस्था आहे, काय निष्ठा आहे, काय मनाला जीवाला लागलेली ओढ आहे, असं माझ्या अंगात कधी येईल. काही ऐसी दशा येईल माझ्या 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 काही ऐसी दशा येईल माझे अंगा काही ऐसी येईल माझे अंगा काही ऐसी दशा येईल माझे अंगा काही ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा नाटबुनी पाव
नाही महाराज झुरणं. माझ्याकडे कधी दशा येईल अवस्था माझी तयार होईल तुकोबाराय म्हणतात. बघून बरं का अवस्था, सीतेची अवस्था पाहिली, ज्ञानोबरायची अवस्था पाहिली, माझ्याकडे कधी चोपडे महाराजांच्या अंगावर चांगला शर्ट पाहिला होता मी एकदा मागे शिवल्या, त्यावेळेस सर्व्हिसला होते. मला वाटायचं असला शर्ट आपल्याला कधी शिवता येईल, आपल्याकडे कधी कोणी चांगली गाडी आणली की आपल्याला कधी गाडी मिळेल, आपल्याकडे कधी येईल गाडी, आपल्या घरी कधी दारात उभारेल गाडी. तसं महाराज म्हणजे ही अवस्था, ही दशा माझ्याकडे कधी येईल, आणि या अवस्थेकरता, ही दशा येण्याकरता चित्त पांडुरंगा झुरत असे. महाराजांचं चित्त भगवान परमात्म्याच्या भेटी करता झुरत होतं, तळमळ 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 तळमळ. प्रमाण तुम्हाला पाठ आहे. कैयता देखे न माझा माय बाप, कैयता देखे न माझा माय बाप, कटिका मोठे दिवस लेखी करोनिया माप, कटिका मोठे दिवस लेखी माप, कटिका मोठे दिवस लेखी करोनिया माप, कटिका मोठे दिवस लेखी करोनिया माप. कैयता देखे माझा माय बाप, 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 कटिका मोठे दिवस लेखी करोनिया माप, कटिका मोठे दिवस लेखी करोनिया माय बाप, माय बाप, कटिका मोठे दिवस लेखी करोनिया माप, कटिका मोठे दिवस लेखी करोनिया माप. भगवान पंढराचं दर्शन मला कधी होईल, त्याची भेट कधी होईल. घटिका तासनात तास महाराजांनी मोजायचे, दिवस मोजायचे, लिहून ठेवायचं. घटिका बोटे दिवस लिहून ठेवायचं. कधी अरे भेट कधी, ही अवस्था माझ्याकडे कधी आहे, ही अवस्था कधी आहे, ही दशा माझी कधी होणार, दिवस लिहून ठेवायचे. धरोनिया माप, माप टाकायचं दिवसाचं. कैयता देखेन माझा माय बाप, कधी बघ. आणि चिंतन चालू आहे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग, तिने तेच केले जे सीतेनं केलं. ती अवस्था तुकोबारायची होती. जे ज्ञानोबारायांनी केलं, ते ज्ञानोबारायांची आलेली अवस्था तुकोबारायकडे होती. नाही असं नाही. उगा आहेत का ज्ञानोबाराय, वेडे आहेत का? तुका सर्वश्रेष्ठ आम्हा प्रिय थोर, जो का अवतार नामयाचा. माझ्यापेक्षा तुकोबाराय श्रेष्ठ आहेत. जगाला सांगितलं, रामेश्वर शास्त्रीला सांगितलं, दोन्ही समान आहेत. पण तुमच्या आमच्या करता हा अभंग आहे. त्यांच्या अवस्था येऊन गेल्या, त्यांच्या दशा झाल्या, त्यांना भेटी झाल्या, त्यांना सगळं साक्षात्कार झाले, सगळं त्यांनी देवच मिळवला. संपदा तयांची नसरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती, नसरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती, नसरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती.
मिळविला हाती देव लाभ मिळविला हाती देव लाभ रंगले हे चित्त माझे दया ठाई मंगले चित्त माझे दया ठाई मिळविला हाती देव लाभ मिळविला हाती देव लाभ रंगले हे चित्त जयाचे पाय रंगले संपदा दयाची कल्पाची मिळविला हाती देव लाभ मिळविला हाती देव लाभ नसरे कल्पाची मिळविला हाती देव लाभ मिळविला हाती देव लाभ. ज्ञानोबरायचं वर्णन नाही तुकोबाराय करतात. संपदा तयाची नसरे कल्पांती हे संपत्ती हे विठ्ठलरूपी धन हे भगवान पंढराय रूपी धन जे आहे कल्पांतापर्यंत संपणार नाही त्यांचं महाराज. संपदा तयाची नसरे कल्पांती कोणती संपदा कोणती संपत्ती मिळविला हाती देव लाभ. हातो हात देवाचा लाभ त्याने प्राप्त करून घेतलं. आपलं कसं आहे काका आपलं काय हे आपल्याकरता अभंग आहे. लाभतया झाला संसारा येऊनी त्याच्या खाल्लं चरण भगवंत ऋणी भक्ती केला भक्ती करून देवाला ऋणी बनवलं देवाला मान खालायला खाली घालायला लावली. ही अवस्था तुकोबारायची असं आहे. तरी पण महाराज म्हणतात ऐशी दशा कई येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा. काय चित्त झुरत नव्हतं का मगाशी प्रमाण झाले झुरोनी पान जरा भूप आहे आता. तुकोबाराई झुरतच होते या दशेकरता या अवस्थेकरता महाराज झुरत होते. ती अवस्था त्या मुळातच त्यांच्याकडे होती. ते तुम्हाला जगताना ते कळावं ध्यानात यावं म्हणून महाराजांचा हा अभंग आहे. आणखीन काय नाठवुनी देह पायाचे चिंतन. आपल्याला आठव प्रपंचाचा आहे आपल्याला आठव संसाराचा आहे. कोणाचं चित्त संसारामध्ये आहे कोणाचं प्रपंचामध्ये आहे. तुमचं आमचं तेच आहे. कुणी राजकारणात आहे कुणी कशात आहे कोणाची कशात आहे. अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनाचा काळ वाया जातो. पण महाराज म्हणतात काळाचं खंडन घडावं. जो वायपट जीवनामध्ये जाणारा काळ आहे त्या काळाचं खंडन घडावं. काळाचे खंडन घडावे चिंतन तन मन धन बिनमुखता. माझं शरीरही विन्मुख व्हावं. जगते मायेचे दुःखाची जनियते यरते मायेचे दुःखाची जनियते दुःखाची जनियते नाही आदि अंते अवसानी नाही आदि अंते अवसानी मायेचे दुःखाचे जने नाही आदि अंते अवसानी नाही आदि अंते अवसानी यरते मायेचे दुःखाचे जने यरते मायेचे
रती माई सुखाची जोडी रती माई बाकी हे सगळे माईक आहेत. काकाजी माईक नव्ह बर का, माईक म्हणजे खोटे. देव सोडून बाकीचं सगळं खोट आहे. हा निवाडा देण्याकरताच तुकोबारायांचा अवतार आहे. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. त्याच्याकरता भाग आहे. खरं काय जगामध्ये, खोटं काय, आपल्याला खरं खोटं भासते. जे खोटं आहे ते खरं वाटते. चोपडे महाराज साचक वनाचं ही पचे वा. गंगा नदी हिमालय पर्वतातून निघते. हिमालयाची मुलगीच आहे ती. हिमालयातून निघते, समुद्राला जाऊन मिळते. बरोबर आहे का? तुम्ही गंगेला स्नान केले का नाही? किती वेळेस गंगा दाखवली हातपते महाराजांनी, किती वेळेस स्नान केले. पण मृगजळ नावाची नदी आहे, खोटी नदी. मृगजळ म्हणजे खोटी नदी आहे. आता उन्हाळा आहे, बसले महाराज रस्त्याने गाडीत दाबडताना आपल्याला समोर चमकत काय पाणी पाणी चमकायला येऊन दिसतं. ते मृगजळ आहे. ते खरं आहे का पाणी? खरं पाणी आहे का खोटं पाणी आहे? खोटं पाणी आहे. मग ते आपल्याला खरं पाणी भासतं का नाही? बरं आपल्याला नाही भासलं, हरणाला तरी भासतं का नाही? ते खोट्या पाण्याला हरण पळतं पळतं रोडनी. ते पाणी त्याला इथं जवळ दिसतं, जवळ गेलं की त्याच्या पुढं पाणी दिसतं. तिथं गेलं की पाणी नाही, त्याच्या पुढे जातं. तिथं गेलं की पाणीच नाही, त्याच्या पुढे जात. ताण लागून लागून घसा हुरडून कोरडा होऊन 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 शेवटी का नाही छाती फुटून ते मरतं. पण त्याला पाण्याचा पत्ता लागत नाही. का लागत नाही? पाणी खोट आहे. मृगजळ नावाची नदी ब्रह्मगिरीहून न निघे, समुद्र ही करणे रिगे. ते ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावत नाही. खोटी आहे ती नदी. दिसतच दिसती फासती, पण खरी नाही. पाणी प्यायला गेलं तर काहीच नसतं तिथं जवळ गेलं किंवा. यार समुद्री ही किरण रिघे, माझी दिसे वावगे मृगांबू जैसे. मध्ये जे भासते हे खोट आहे, मृगांबू आहे. तैसा अद्धित किरण नाही, मग साचही नव्हे काही. ही लटकेपणाची नवाई परिभासेगा लटके ते रुचे. ही लटकेपणाची नवाई परिभासेगा. अर्जुना हेच इथं नवल आहे. जे खोटं आहे ते खरं भासतंय, आणि जे खरं आहे ते खोटं भासतंय. संसार खोटा का खरा? पांढरे महाराज ही काय ओळखीची माणसं आहेत माझे सगळे. काही नवीन महाराज नाही, यांच्या ओळखी नाहीत म्हणा. मी नाव घेऊन कीर्तन करतो का दादा साहेब? हे संसार खरा का खोटा? आपल्याला खोटा वाटतो. आपलं खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. आपण संसारातच राहतोय की. खोटं कसं म्हणावं? काळे महाराज आपण राहतो कुठं? संसारात. करतो काय? संसारच करतो, प्रपंचच करतो. मग खोटं कसं म्हणावं त्याला? खोटं असतं तर आपण सोडून दिलं असतं ना.
ज्यावेळेस पाणी जर खोटं आहे म्हणून हे हरणाला कळालं असतं तर त्यानं पळालंच नसतं, त्याला खरं वाटतं. तसं संसार हा खोटा आहे. ही भासला खरं आहे तुमचं, पण ही भासला कुणाला? रज्जू सर्पाकार रज्जू सर्पाकार रज्जू बातीले जगदंबर बातीले जगदंबर जगदंबर मनोनी आवडते काय मनोनी आवडते काय जगदंबर जगदंबर मनोनी आवडते काय मनोनी आवडते वैकुंठाला जाताना त्याच्या अगोदरच महाराजांना कळलं होतं की रज्जू सर्पाकार भासेली जगदंबर. हे जग कसं भासलं त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आलो. खोटं भासलं भासेली जगदंबर. हे जग खोटं आहे. जग निर्माणजनक केलंय तो खरा आहे. तुका म्हणे एक विठ्ठलाची खरा येरो पसारा वावगाची सत्य तू विठ्ठला कागा दावीला. हे देव खरा आहे पण जग खोट आहे. संसार खोटा आहे. जगरूपी संसार खोटा आहे. आपला तर खोटाच आहेच आहे पण ते जगरूपी संसार सुद्धा खोटा आहे. त्याची ठेवीले नाम बरोबर आहे. रज्जू सर्पाकार. आंबोले महाराज शेतात जाताना संध्याकाळी खाळ्यावर जाताना काढणं काढून टाकले. पुढे बैलगाडी गेली शेतकऱ्याची. एका बैलगाडी गेली तर ती बैलगाडीमधलं ते पेटी आवळायचं दावं त्यातला एक तुकडा खाली पडला रस्त्यावर. अंधार काका अंधार रस्त्याने मागणं दुसऱ्या शेतकरी चालल्यावर ते दावं दिसलं त्याला. अरे बापरे साप आहे म्हणला. काय आणलं माग सरकल साप होता का? भासला ना. कुठपर्यंत भासला? हातातली बॅटरी काढली मग लावली त्याच्यावर त्या दाव्यावर. दाव्यावर लावलेली आई दाव आहे ते बांधायचं दाव आहे. रज्जू सर्प होता तुकोबाऱ्या म्हणतात. रज्जू सर्प होता जोवरी न कळता जोपर्यंत त्याचा अनुभव आला नाही बॅटरी लावली नाही जोपर्यंत दिसला नाही ते दाव दिसलं नाही तोपर्यंत काय होता? सर्प होता. आता सर्प आहे का? नाही. तसं हे जग महाराजांना खोटं भासलं. रज्जू सर्पाकार भासयले. जसा सर्प दोरीच्या जागेवर भासला तसं हे जग महाराजांना खोटं भासलं. देवाच्या पुढं खोटं भासलं. रज्जू सर्पाकार. आणि हे जग कसं आहे? यरती मायके दुःखाची दुःखाला जन्म देणारी आहेत. हे खरे नाहीत. आता कळालं का तुम्हाला? हे सगळं काही खरं नाही. माझ्यावरच सांगतो तुम्हाला. आता माझं वर्ष 65 वर्ष झाले. माझ्या मागून पासलकर महाराजांनी फुकट तिकिटाचं कार्ड काढलं. वय माझ्यापेक्षा लहान 10 वर्ष. रोज येऊन माझ्या पाया पडते. काका तुम्हाला तर माहिती आहे वय माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान. फुकट कार्ड काढलं. मी बी फुकटच होतो. मग आता मी 65 चा 75 होतो म्हणजे मला बी 3 वर्ष कमी होतं. 78 वर्षाच्या 75 वर्षाच्या पुढे मी बी का नाही मागच 2 वर्ष झाले त्याचा फायदा घेतला. फुकट लय फिरलो बर का. लय फिरलो महाराज. तुम्हाला सांगतो आता
आरतीवर आलोय मी, आरतीवर. केशवनं लगेच मला का नाही 1 महिना लागला इथं मकाई कारखान्यावरती आधार केंद्र आहे ना, तिथून अर्ध्याचं काढून वय कमी करून घेतलं मी. हाय माझ्याकडे अजून, त्याच्याकडे फोटो आहे मोबाईलमध्ये. वय 82 वर्ष वय भरलं माझं पहिलं फुकटच्या टायमाला. आणि बरं झालं कुणी कंडक्टर आहे का इथं ऐकायला नसला तर बरं. आणि आता किती झाले माहिती आहे का, 65 वर्ष 6 महिने आता कमी करून आणलंय. तोरपर का नाही आमच्या दाद्याच्या मामाकडं सख्या सारणीला तिकडं बरं का 1/4 करायचं. ते कागदपत्र सगळे दिले, ते तयार झाले, आता जाऊन आणायचे ती 1/4 तिकडलं. खोटं आहे का नाही सगळे, खोटं आहे सगळं. तसं हे जग खोटं आहे महाराज. हे आधी आता मी सांगतो माझं 65 वर्ष वय आहे, तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. म्हणजे महाराज एवढं क्लिअर गणित सांगताय तुम्ही बरं का. आमचं बी सांगा बरं, पण माझंही सांगणार नाही तुमचं. माझं तुम्हाला मरण सांगितलं मलाही भीतीच आहे ना, तुमचं कसं सांगू. तरी असं 15 वर्ष तरी काही मागं पुढं हालत नाही. 65, 70, 80 पर्यंत हालत नाही. आमचं म्हातारच 85ला गेलं. आम्हाला 5 वर्ष नको का खाली, कमी झाले तर 5 वर्ष कमी, 80 पर्यंत हालत नाही नका. पण 65 वर्षाच्या अगोदर मी होतो का, 6/2/59 माझी जन्मतारीख आहे, त्याच्या अगोदर मी होतो का. देश स्वातंत्र्य झाला 1947ला, त्या टायमाला होतो का मी, नाही. अजून 15 वर्षानंतर राहणार आहे का. हे शरीर तर तुम्ही माझं बघताय, कीर्तन करायला बघताय, फिरलेलं बघताय, गाठी बेटी घेताय, मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही माझ्या पाया पडताय, खरं आहे. पण मी आधी होतो का, 65 वर्षाच्या अगोदर देश स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर होतो का, त्या टायमाला होतो का, नव्हतो. पुढे राहणार आहे का 15 वर्ष, अजून 15 वर्षाच्या नंतर पुढे राहणार आहे का, नाही. मध्ये जे भासलं हे खोटं आहे का नाही, हेच दुःख देणार आहे. रडणारे रडत राहतील, पण त्याला विलाज नाही, घरोघरच कथा आहे. दुःख देणार ही दुःखाची जनती आहे, दुःखाला जन्म देणार आहे संसार. येरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान, संसार दुःख मूळ. चहूकडे विकळ संसार दुःख मूळ, संसार दुःख चहूकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस विश्रांती नाही कोठे, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस विश्रांती नाही कोठे. काम क्रोध लोभ करी चिंता आता माझी करी चिंता भगवंता, आता माझी करी संसार दुःख मूळ, दुःख मूळ,
पाठीला राम क्रोध लोभ दोन्ही पाठीला आता माझी करू चिंता माझी पोटी नाही होणे आता माझी करी चिंता माझी पोटी नाही हे संसारच दुःखाला मूळ कारण आहे. शरीर महाराज म्हणतात हे दुःखाला कारण आहे तर का नाही, शरीराचा या देहाचा विसर पाळावा. आपल्याला विसर पडत नाही. याचा विसर पडण्याकरता, शरीराचा विसर पडण्याकरता, देहाचा विसर पडण्याकरता, चिंतन घडण्याकरता, भजन घडण्याकरता, देवाची सेवा घडण्याकरता ह्या देहाचा विसर पडावाच लागेल. पण ती आपल्याकडून पडत नाही. आपण संसारिक आहो, प्रपंचिक आहो, आपल्यातून पडत नाही. याचा विसर पडण्याकरता देवाकडे तुकोबारीने मागणं मागितलं. देहाचा विसर पाडी मज पाडी मज देहाचा विसर पाडी उपकार देवाता देवाता ऐसा करी उपकार देवाता ऐसा करी उपकार देवाता आता आरे मग तरीचा जीव सुख पावे तरीचा जीव सुख पावे देहाचा विसर पारे मग तरीचा जीव सुख पावे तरीचा जीव सुख पावे देवा पांडुरंगा या देहाचा विसर मला पडू दे. माझ्याकडून तर काही पडत नाही, कारण मी प्रपंचिक आहे, संसारिक आहे. आपल्याकडून शक्य नाही. देवाकडे विनंती केली महाराजांनी, देहाचा विसर पाड माझ्या, आणि तुझं चिंतन मला घडू दे, तुझी सेवा मला घडू दे, रात्रंदिवस सेवा करू दे, ही अवस्था माझ्याकडे येऊ दे, ही दशा माझ्या अंगडी प्राप्त होऊ दे. नाटवुनी देव तुझ्या पायाचं चिंतन घडलं पाहिजे. अवसान ते क्षण नाही मधी. अवसान म्हणजे कळलं का, मधी का नाही, अजिबात बंद नाही झालं पाहिजे, त्याला अवसान म्हणायचं. सारखं देवाचं चिंतन, सारखं देवाचं चिंतन, सारखं देवाचं ध्यान, सारखं देवाचं ध्यान. मध्ये अवसान म्हणजे क्षणभर सुद्धा मध्ये विश्रांती नाही पडली पाहिजे. अवसान ते क्षण नाही मधी महाराज सांगतात. हे ध्याचा विसर पडल्याशिवाय बरं का ही अवस्था तयार होत नाही, आणि अवस्था दशा प्राप्त झाल्याशिवाय देवाचं दर्शन नाही. महाराज तुका म्हणे त्याची नाही देवा भेटी, ऐशे कल्पकोटी जन्म घेता. कोट्यावधी जरी जन्म गेले तरी अवस्थेशिवाय, जीवाच्या ओढीशिवाय, दशा आल्याशिवाय, अंगामध्ये दशा ती आल्याशिवाय देवाची भेट नाही, कधीच भेटणार नाही. आणि म्हणून महाराज मागतात, नाटवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ललिता वरदायी श्री कुंडली कैशी दशा येईल माझ्या अंग कैशी दशा येईल माझ्या
आ